Hello students, welcome to our Rise Up Tutors channel. I am English professor. Now next see, we have to start here our lesson. First of all I told that who wrote this lesson, Tenzing Norgay. तुम्हाला मी सांगितलं ऑन टू द समिट वी रीच द टॉप. हा लेसन कोणी लिहिलेला आहे तर तेंजिंग नॉर्गे आहेत, ह्यांनी लिहिलेला आहे. आणि तेंजिंग नॉर्गेची आपल्याला इन्फॉर्मेशन थोडक्यात दिलेली आहे पेज नंबर 16 मध्ये. तर काय आहे त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन हे थोडीशी तुम्हाला मी सांगते. ॲक्च्युली तेंजिंग नॉर्गे आहेत हे नेपालियन म्हणजे नेपालियन इंडियन शरप्पा माउंटेनियर असं त्यांना बोललं जातं. नेपाळी भारतीय असं थोडक्यात ते गिर्यारोहक म्हणून फेमस होते. तर हे जे शेर्पा त्यांना बोललं जायचं, शेर्पा ही त्यांना पदवी दिली गेली. शेर्पा हे यांना का पदवी दिलेली होती तर ते शेर्पा म्हणून काम करत होते बऱ्याचशा माउंटनमध्ये. गाईड म्हणून काम करायचे. बरीचशी कामं म्हणजे त्याचे जे काही दोरेवरून नेणं, घोड्यावरून नेणं, ओझं नेणं, बरंचसं वाहून. तर आणि बऱ्याचशा माहिती ज्या काही वेगवेगळे माउंटन चढण्याचे किंवा तिथले असलेले काही हर्डल्स असतील तर त्याच्याबद्दलची माहिती अशा शेर्पांना माहीत असते. तर ते माहीत असल्यामुळे ते त्या बाबतीत म्हणजे ख्यात असतात, आपण प्रसिद्ध असतात असं म्हणू शकतो. आणि ही उपाधी त्यांना जे तेंजिंग आहे त्यांना शेर्पा म्हणून मिळालेले असते. मग लोकांना मदत करणे हे त्यांचं मेन काम आहे. गाईड करणं, मार्गदर्शन करणे हे त्यांचं काम होतं. तर काही वर्ष त्यांनी शेर्पा म्हणून काम केलेलं होतं तेंजिंग यांनी. आता फुल इन्फॉर्मेशन काय बघा, मस्त पेज नंबर 16. तेंजिंग नॉर्गे who was born on 29th May 1914 and died on 9th May 1986. Known by birth as Namgyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing, was a Nepalian Indian Sherpa mountaineer. बघा, जे काही तेंजिंग नॉर्गे आहे त्यांचा जन्म 29 मे 1914 साली झाला आणि मृत्यू हा 9 मे 1986 साली झाला. आणि ते काय म्हणून माहीत होते जन्मापासूनच तर त्यांचं एक दुसरं नाव होतं, नामगयाल वांगडी म्हणून त्यांचं नाव होतं प्रॉपर मूळचं. आणि त्यांना सगळे शक्यतो ते शेर्पा तेंजिंग म्हणूनच ओळखायचे. आणि ते भारतीय मगाशी म्हणलं नेपाळी भारतीय शेर्पा गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध होते. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29th May 1953. आणि दोन एक असे इंडिव्हिज्युअल्स होते, फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स होते. त्यामधले तेंजिंग नॉर्गे हे एक आणि एडमिन हिलरी हे दुसरे, जे की पहिल्यांदा माउंटन एव्हरेस्ट सर केलेले दोन गिर्यारोहक आपल्या भारतातले. पहिल्यांदा बघा, प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न होतं की माउंटन एव्हरेस्ट चढून जायचं. आणि बरेच गिर्यारोहक ट्राय करत होते, प्रयत्न करत होते 1920 ह्या वर्षापासून. पण पहिल्यांदा जे दोन इंडिव्हिज्युअल्स माउंटन एव्हरेस्टवर पोचले त्यामधले तेंजिंग नॉर्गे नेपाळी गिर्यारोहक आणि एडमंड हिलरी हे न्यूझीलंडचे गिर्यारोहक, ह्या दोघांना पहिल्यांदा त्यामध्ये यश आलेलं होतं. आणि ते कधी त्यांना कंप्लीट झालं, यश कधी मिळालं तर 29 मे 1953 ह्या वर्षी त्यांना ते यश मिळालेले होतं. प्रत्येकाला असं वाटत असतं की म्हणजे एक स्वप्न असतं प्रत्येकाचं की काय मला माउंटन एव्हरेस्टवर चढून जायचं आहे. पण बरेच जण त्यामध्ये अयशस्वी झालेले होते. 1920 पासून बरेच लोकांनी ट्राय केलेले होते, प्रयत्न केलेले होते. आणि त्यामध्ये पहिल्यांदा ह्या दोघांना यश आल्यानंतर त्याच्यानंतरची त्यांची आधीची काही सुरुवात आणि त्याच्यानंतरची काही सुरुवात, तर त्यामध्ये त्यांना काही ऑनर भेटले, मेडल भेटले. तर थोडक्यात तेंजिंग नॉर्गे यांना कोणकोणते ऑनर कोणकोणत्या वर्षी भेटले ह्याचं थोडंसं इन्फॉर्मेशन किंवा माहिती तुम्हाला तिथे दिसून येते बघा. तर तेंजिंग नॉर्गे यांना 1938 साली टायगर मेडल भेटलेलं होतं. आणि ते ऑनर्ड बाय हिमालयन क्लबतर्फे दिलेलं होतं. कशा करता तर थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन, तिसरी एव्हरेस्टवरची मोहीम त्यांनी सर केलेली होती, त्याबद्दल काहीतरी त्यांना
मेडल 1938 साली भेटलेलं होतं. नंतर स्टार ऑफ नेपाल हा ऑनर भेटलेला होता त्यांना 1953 साली. त्यांना तो ऑनर किंग त्रिभुवन यांनी दिलेला, यांच्यातर्फे मिळालेला होता. आणि ऑल अकम्प्लिशमेंट करता ते होतं. बरेचसं काही काही अकम्प्लिशमेंट म्हणजे बरेचसे काही त्यांनी म्हणजे प्राप्त केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल त्यांना त्यावर्षी ते दिलं गेलं होतं. नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून त्यांना पद्मभूषण हा 1959 साली भेटलेला होता. असंच त्यांना केलेल्या सर्व कार्याबद्दलचा पद्मभूषण 1959 साली तेनजिंग नॉर्गे यांना भेटलेले होते. अशा पद्धतीने तेनजिंग नॉर्गे हे प्रसिद्ध होते, ज्यांना बरेचसे सन्मान मिळालेले होते. तेनजिंग डिस्क्राईब द क्लाइम्ब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स ऑकर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइम्ब. बघा, तेनजिंग नॉर्ग्याबद्दल वर्णन आपण करू इच्छितो की ते माउंटन एव्हरेस्टच्या टॉपला पोहोचले आणि त्यांनी एक इतिहास घडवला त्या वेळेला. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राईब व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटन्स. आणि त्याबद्दलचा आर्टिकल आपल्याला थोडंसं इथे अभ्यासाकरता त्यांनी पुढे दिलेला आहे. आता बघा, काही त्यांनी अनुभव शेअर केलेले आहेत त्यांच्या आणि त्यांचा फ्रेंड एडमंड हिलरी यांचं. आणि कोणकोणते त्यांना प्रॉब्लेम्स आले, समस्या कोणकोणत्या आल्या जेव्हा माउंटन एव्हरेस्टपर्यंत जायचं होतं तोपर्यंत, तो थोडंसं त्यांनी या लेखातून आपल्यासमोर दिलेलं आहे. तर तो लेख आपल्याला स्टडी करता आहे, तो आपल्याला आता पाहायचा आहे. काय तर ऑन टू द समिट वी रीच द टॉप. बघा, आपण लेसनला स्टार्ट करत आहोत आणि लेसन 1 by 1 आय एम रिडिंग हिअर अँड देन एक्सप्लेनिंग इन मराठी सो दॅट यू कॅन इझिली ग्रास्प इट. तुम्ही पटकन समजू शकता. बघा, फर्स्ट वन. वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग आय वॉज डिटरमाइंड टू गेट ऑन द टॉप ऑन दिस डे. That morning I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. आता बघा, अल्टरनेटेड म्हणजे काय? चेंजिंग प्लेसेस सारखं बदल करत जायचं, प्लेस बदलत जायचं. आता काय म्हणतात ते पहिल्यांदा की आम्ही जेव्हा कॅम्प सोडला फ्रायडेच्या सकाळी 9 वाजता, आणि आम्ही निश्चय केलेला होता की म्हणजे आम्ही आता माउंटनच्या शिखरापर्यंत पोचणारच. आणि त्या मॉर्निंगला आम्ही सर्व आठवत होतो की काय ठीक आहे. आम्ही एकतर विचार करत होतो, आम्ही सगळे कॅम्प सोडला तेव्हा आम्ही विचार करत होते की आज काय करायचं, आपण पर्वताच्या शिखरापर्यंत पोचायचं, नाहीतर मग म्हणजे मृत्यू सामोर आला तरी चालेल, पण आपण शिखरापर्यंत पोचायचं. आपण अजिबात मरणाला घाबरायचं नाही आणि सकाळी सकाळी लवकर आपण बाहेर पडायचं आणि त्या पद्धतीने आपण काय करायचं, ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. आणि मग वेगवेगळ्या जागा बदलत आपण त्या टॉपपर्यंत पोचायचं सकाळी लवकर निघून. असं त्यांनी त्यांचा तो प्रवास चालू केला. कधी? तर शुक्रवारच्या सकाळी कॅम्प जो आहे तो 9 वाजता सोडून त्यांनी तो प्रवासाला सुरुवात केली माउंटन एव्हरेस्टवर जाण्याकरता. न घाबरता जायचं आणि मृत्यूला सामोरे गेलं तरी चालेल. बरोबर. नाव नेक्स्ट बघा, पॅराग्राफ. आय वूड टेक द लीड अँड देन हिलरी, द मॅन हू फॉलोज वेन climbing has a difficult job both in climbing up and climbing down. He is the anchor. The man going in the dead cuts the steps and breaks the way. काय सांगतात आता इथे तेनजिंग नॉर्गे सांगतात की मी कधी पुढे म्हणजे चढताना मी कधी पुढे असे माउंटन चढताना, कधी हिलरी असत, पण जास्त करून हिलरीच माझ्या पुढे असत. डिफिकल्ट जॉब होता तो चढण्याचा. आणि क्लाइम्बिंग आम्ही दोघंही अप आणि डाऊन आम्ही दोघंही फेस करत होतो क्लाइम्बिंगमध्ये. म्हणजे अपडाऊन्स म्हणजे प्रॉब्लेम्स आम्ही म्हणजे फेस करत होतो, सामोरे जात होतो. आणि ते एक मेन सपोर्टर होते. एडमंड हिलरी मला सपोर्टर होते आणि नेहमीच ते काय करत होते, माझ्यापेक्षा लीडने असायचे पुढे, माझ्यापेक्षा पुढे तेच असायचे. लीड म्हणजे काही ते पुढे असायचे, जे की आमचा हा मार्ग पुढे नेण्यासाठी ते पुढे असत आणि मग मी त्यांच्या मागे होतो, असं तेनजिंग नॉर्गे म्हणतात. नेक्स्ट बघा. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स वेन वी वर स्टील ॲट कॅम्प 4. कॅम्प 4. Colonel
means Colonel Hunt, gave me 3 flags, those of Britain, the United Nations and Nepal. He charged me with the duty of planting them on the top of the world. आता बघा, what is in third paragraph, ते काय म्हणतात तेंजिंग नॉर्गे की माझ्या पॉकेटमध्ये त्या दिवशी 4 फ्लॅग होते आणि जेव्हा आम्ही कॅम्प सोडला तेव्हा कॅम्पवर असताना म्हणजे आम्ही चौघी कॅम्पवर असताना जे कर्नल हंट आहे त्यांनी मला 3 फ्लॅग्स दिलेले होते. एक त्यामध्ये ब्रिटनचा होता, एक युनायटेड नेशन्सचा होता आणि एक नेपाळचा होता. आणि त्यांनी मला अशी ड्युटी दिली होती की मला असं म्हणजे सांगितलं होतं की तुझं कर्तव्य आहे की जेव्हा तू माउंटेन एव्हरेस्टवर पोहोचशील तेव्हा त्या शिखरावरती हे 3 फ्लॅग लावणे, असं मला त्यांनी सांगितलेलं होतं. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. आणि त्यांना कर्नल जे हंट आहे त्यांना विश्वास होता की हे 3 फ्लॅग माझ्याकडे दिलेले आहेत, म्हणजे मी जेव्हा शिखरावरती पोहोचेन तेव्हा त्यांना विश्वास होता मी आणि हिलरी काय करू, तर आम्ही ते शिखरावरती पोहोचल्यानंतर की आम्ही ते जे फ्लॅग आहे ते आम्ही तिथे लावू, चढवू, असं त्यांना विश्वास होता आणि त्यांनी तसं आम्हाला सल्ला दिलेला होता, ऑर्डर दिलेली होती. आय टोल्ड Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of expedition. Then तेंजिंग नॉर्गे what he said to us, आपल्याला काय सांगतात तेंजिंग नॉर्गे की त्यांनी त्या दिवशी कर्नल हंटला सांगितलं की मी माझ्याबरोबर इंडियाचा फ्लॅग सुद्धा नेतोय आणि मला तो फ्लॅग टॉपला लावायला आवडेल इतर फ्लॅग बरोबर, आणि त्याकरता मी काय घेतलेली आहे तर कर्नल हंटची परमिशन घेतलेली होती, परवानगी घेतलेली होती. ह्या मोहिमेमध्ये मी यशस्वी झाल्यानंतर वरती गेल्यानंतर माझ्या म्हणजे मी हे 3 फ्लॅग बरोबर भारताचाही फ्लॅग घेतलेला आहे बरोबर तो लावणार, आणि त्याकरता कर्नलनी त्यांना परमिशन दिलेली होती. देन इन्फॉर्मेशन अबाउट सी ऑन पेज नंबर 17 इंडियन फ्लॅग. इंडियन फ्लॅगबद्दल आता काही थोडे तिथे बोलणं चालू आहे बघा. कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. लगेचच कर्नल हंट त्यांना रिस्पॉन्स देतात, अरे वा, म्हणजे खुश होतात ते, तू बरोबर घेतला इंडियन फ्लॅग, याबद्दल मला आनंद आहे. After 1 hour of steady going, we cut across from the south face and started up to the west side where we had to pass up a steep line of rocks. आता बघा, स्टीप म्हणजे शार्प असं किंवा हाय असे. काय सांगतात की 1 तासानंतर जेव्हा ते प्रवास त्यांचा चालू झाला माउंटेनवर जायचा, आणि ते काय करायचे, बरेचसे काही साऊथ साईडवरून नंतर वेस्ट साईडला ते जेव्हा चालत क्लाइम्बिंग करत चाललेले होते तेव्हा ते काही काही पास होत, म्हणजे मोठमोठे असे जे काही दगड वगैरे म्हणजे मार्गामध्ये दगड वगैरे असतील ते क्रॉस करून ते जात होते. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. तो मार्ग थोडासा स्लो होता, संथ होता, रॉक असल्यामुळे मोठमोठे हळूहळू जावं लागत होतं आणि थोडं अवघड होतं, डिफिकल्ट होतं, स्वतःच्या सांभाळत वर चढावं लागत होतं. वन्स वी हॅड क्लिअर्ड दीज आर नथिंग बॅरिंग आवर वे टू टॉप. आणि जेव्हा आम्ही हे सगळं म्हणजे रॉक मोठे मोठे आलेले जेव्हा स्लोली जाऊन व्यवस्थितरित्या, डिफिकल्ट आहे माहीत आहे म्हणजे स्लोली जाऊन जेव्हा आम्ही हे सर केलं तेव्हा काय झालं की आम्हाला एक्सपेक्ट आहे की आता आम्ही व्यवस्थितरित्या पुढे मग जाऊ शकतो. देअर वॉज नथिंग बॅरिंग आवर वे टू द टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन. आता वाटलं की पुढे काही प्रॉब्लेम नसेल, पण ते पुढे काय होतं तर स्नो कवर्ड इन्क्लाइन होतं, म्हणजे असा स्लोप होता की ते सगळं बर्फाच्या आधीच असं उतार होता आणि त्याच्यावरून नंतर त्यांना जायचं होतं. स्लोपिंग लेस म्हणजे काय, त्यामध्येच मग अप अँड डाऊन, स्लँटिंग अप अँड डाऊन अशा पद्धतीच्या मुवमेंट चालू होत्या. मग आता बर्फातनं जायचं, स्लोप आहे, मग अप डाऊन सारखं त्यामध्ये होत होतं. तिथे पुन्हा सांभाळत वरती चढणं आवश्यक होतं. स्लोपिंग लेस अँड लेस इट ॲज इट नियर द टॉप, असं करत स्वतःची केअर करत मग तिथून पुढे त्यांना जाणं थोडंसं रिस्की पण सावकाशपणे ते त्यांनी पार केलेलं होतं. देन नेक्स्ट बघा पॅरा. दीज लास्ट 60 or 70 feet अप द टॉप वर नॉट व्हेरी डेंजरस. आता बघा, हे 60 ते 70 फीटाचं जे काय होतं ना ते एवढं रिस्की नव्हतं चढून जाणं. बट वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस. मग काय म्हणतात की आम्ही ते
रूट जो आहे, स्पेस म्हणजे काय, मार्ग एकदम स्थिर ठेवला, सेम तसा स्थिर ठेवला. अँड वी रीच द स्मॉल फ्लॅटन समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि मग आम्ही काय केलं तर तिथे पोचलो, त्या हायेस्ट पॉईंटला माउंटनच्या आम्ही दोघेजण व्यवस्थितरित्या पोचलो. आता बघा ते काय सांगतात पुढे. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक हिलरी अँड आय वर मुव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. आता मात्र जेव्हा ते लास्ट जे काय 50 feet होतं, पीकपासूनचं 50 feetचं 50 फुटाचं जे काही अंतर होतं, त्यावेळेस मात्र हिलरी आणि तेनजिंग नॉर्गे यांच्यामध्ये अंतर जवळजवळ 20 फुटाचं मागे पुढे एकमेकांच्यात होतं. आणि वी वर टायर्ड टुगेदर विथ अ रोप. आणि 20 फुटापासून म्हणजे कोण पुढे कोण मागे असं दोघेजण म्हणजे एकमेकातलं तो सांगितलं नाही कोण पुढे होतं कोण मागे होतं, पण दोघांचा डिस्टन्स 20 फुटाचा होता. आणि ते एका रोप मार्फत, दोरी मार्फत चाललेले होते ते सर करून तेव्हाचा प्रवास. आणि दोघांच्यात अंतर जवळजवळ 20 फुटाचं होतं. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज, बट व्हेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रू इट आउट. अशा. आणि जेव्हा आम्ही रोपनं तो प्रवास केला, दोरीने बांधून जेव्हा प्रवास केला, दोघांच्या जवळजवळ 20 फुटाचं अंतर होतं. बरेचसे डेंजरस म्हणजे काही ग्राउंड असे होते की म्हणजे डेंजरस ग्राउंड होते. आणि तिथे काय म्हणतात की ते आम्ही ते सामोरे गेलो त्याला. कधी कधी मग तो जो दोर आहे तो एकदम सेल व्हायचा, मग त्याला पुन्हा टाईट करून मग पुढे तो त्यांनी प्रवास चालू ठेवलेला होता. दिस रोप वॉज अ सिम्बॉल, इट टाईड अस टुगेदर. मग तो मेन सिम्बॉल काय आहे यामधलं, तर आम्हाला त्या दोऱ्याखंडाने आम्हाला एकत्र बांधलं गेलेलं होतं. आम्ही त्यापासून अजिबात आमचा कॉन्फिडन्स लूज करून घेतला नाही, त्याला टाईट आम्ही करून आम्ही व्यवस्थित आमचा मार्ग सुकर केला. वन कुडंट मूव्ह विदाऊट द अदर. आणि एक म्हणजे आम्ही एकमेकांना अजिबात म्हणजे सोडलं नाही कोणी एकमेकांना. वी वर नॉट 2 individuals बट अ टीम. आम्ही काही वेगळे वेगळे दोघे नव्हतो, आम्ही टीममधले दोघे होतो, असं आम्ही त्या रोप क्लाइम्बिंगवरून दोघांनी एकमेकांना सिद्ध करून दाखवलेलं होतं. आणि आम्ही तो प्रवास, डेंजरस प्रवास पुढे सुखररित्या कंप्लीट केलेला होता, पूर्ण केलेला होता. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट वेन वी वर within reach of the summit. I didn't think of who was going to be first. I am sure that Hillary was not thinking that. Climbing takes all your attention. You have many more important worries. आता इथे मात्र आम्ही विचार केलेला नव्हता. बरेच जण विचारत होते पहिलं कोण आहे, पहिलं कोण आहे, किंवा असं. पण आम्ही त्यावेळेस विचार केलेला नव्हता. मी विचार केलेला नव्हता की कोण पहिलं जाणार आता रोपच्या साह्याने जाताना, किंवा हिलरी सुद्धा ह्या बाबतीत विचार करत नसेल असं मला वाटतं, असं तेनजिंग म्हणतात. तर आमचा मेन अटेन्शन कशावर होतं, आमचं लक्ष मेन कशावर होतं, तर चढायचं. आता ते जायचं पुढं, आपल्या हा पाथ आहे जो मार्ग आहे तो कंप्लीट करायचा. आणि ते मेन जी काय आमची महत्त्वाचं काळजी होती ती कंप्लीट करायची, हे त्यांच्या दोघांच्याही मनामध्ये होतं. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच्ड द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. मग ह्याला काय अर्थ आहे, म्हणजे काय त्याला काय एवढं काही विशेष नाही आहे, त्याला काय अर्थ नाही आहे मी पहिला पोचलो काय किंवा एडमंड हिलरी काय. आम्ही दोघे वेगळे नाही आहोत, आम्ही एकाच टीममधले आहोत. त्यामुळे मी पहिल्यांदा माउंटन एव्हरेस्टवर चढलो काय किंवा हिलरी चढला काय, ह्यामध्ये आम्हाला दोघांनाही काही वाटत नव्हतं. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आम्हाला मेन आमचा विचार त्यावेळेस असाच होता की आम्ही दोघेजण त्या पर्वतावर पोचत आहोत, हेच आम्हाला फक्त त्यामध्ये आमचं टीमचं एक काम आहे, वर्क आहे असं दिसत होतं. वी हॅड टू, आणि आम्ही करणार. वन कुडंट डू इट अलोन. म्हणजे आम्ही एकटे जण हे करणार नाही, कोणी का पोचेना पहिल्यांदा, पण आम्ही एकटे नाही, आमचं टीम वर्क आहे, आम्ही दोघे टीमने चाललेलो आहोत, त्यामुळे कोण का पहिले जाय ना त्याचा आम्हाला काही परवा नाही. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. आता जर समजा त्यामध्ये 1000 फुटाचं दोघांच्यात अंतर असतं तर तो प्रश्न केला असता तर ठीक आहे, पहिलं कोण पोचेल पर्वतावर माउंटन एव्हरेस्टवर. फक्त आमच्यात 20 फुटाचं बघितलं अंतर होतं, ते पण कमी कमी होत चाललेलं होतं. मग पहिलं कोण आणि दुसरं कोण ह्याला काहीच अर्थ नाही, असं दोघे एकमेकांना बोलत होते. आमची टीम आहे, आम्ही दोघे पोचणार असं. बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. पण एवढं मात्र आहे, जो कोण मागे आहे तो हमखासच डिस्टन्स कव्हर करू शकतो आणि पुढे येण्याचा प्रयत्न करू शकतो, पुढे येऊ शकतो. वेन वी रीच्ड, नेक्स्ट वन बघा, ऑन नेक्स्ट पेज 18. वेन वी रीच काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्राव्हर्सी हॅड अरायझन. आता बघा, जेव्हा ते काठमांडूला पोचलेले होते तेव्हा त्यांच्यामध्ये थोडंसं म्हणजे पब्लिक जे काही असहमती असते,
कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय, पब्लिक डिसॲग्रीमेंट और हे हिटेड डिस्कशन. म्हणजे काही लोक आहेत त्यांची काही डिसॲग्रीमेंट, असहमती काही थोड्या प्रमाणात ऐकायला भेटली होती. वी टॉक्ड इट ओव्हर, हिलरी अँड कर्नल हंट अँड आय. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि आम्ही मग ते डिस्कशन लोक काय म्हणतात त्याच्यावरती तिघांनी पण चालू केलेलं होतं. पण पुन्हा आम्हाला समजलं की काय नाही, हे उगीच आपलं टॉकिंग जे आहे वादात्मक ते उगीच लहान लहान मुलांसारखं आहे. म्हणून आम्ही तिथेच लगेच तो प्रश्न मिटवलेला होता. सो वी मेड अ पॅक्ट. आम्ही काय म्हणजे आमच्या तिघांच्यामध्ये पण पुन्हा सहमती झालेली होती. पॅक्ट म्हणजे काय, फॉर्मल ॲग्रीमेंट. आमच्यामध्ये सहमती झालेली होती तिघांच्यात. एक विचार झालेला होता की काय, इच ऑफ अस साइनड इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. आपण काय करायचं तर नेपाळच्या प्राईम मिनिस्टरकडून प्रत्येकाने साईन करून घ्यायचं त्याच्यावरती. इच वन साइनड हिज ओन स्टेटमेंट. आय हॅव कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. आणि मग माझ्याच त्यावेळेस माझ्या हिलरी चेंजिंग नाव काय म्हणतात, माझ्या त्यावेळेस माझ्याकडे काय होतं, माझ्या पाकिटमध्ये हिलरीचं ते स्टेटमेंट होतं. आणि मी त्यांचं ते स्टेटमेंट पुढे फॉलो करणार. नेपाळ सरकारकडून मान्यता, प्राईम मिनिस्टर जे नेपाळचे त्यांच्याकडून मान्यता घ्यायला. म्हणजे आम्ही असं काही नाही की माझं पहिलं असं वगैरे काही नाही. आम्ही तिघे सहमत झालेलो होतो. तिघांनीही त्या दिवशीची नंतरची सर केलेची साईन घ्यायची नेपाळ सरकारकडून, प्राईम मिनिस्टरकडून, असं त्यांनी ठरवलं होतं. इट रीड्स काठमांडू जून 22, 1953. आणि त्याच्यावर स्टेटमेंटवर काय होतं तर काठमांडू जून 22, 1953. काठमांडूला आम्ही पोहोचलो 1953 जून 22 अशी तारखेला. ऑन May 29th, तेंजिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंटन एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट. आता बघा नेक्स्ट वन, 29 मे ची तारीख होती आणि तेंजिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट. आता काय सांगतात की आम्ही काय केलं, कॅम्प जो आता माउंटन एव्हरेस्टच्या तिकडे पोचायचा आहे, ह्या जर आमचा प्रयत्न जोरात चालूच होता. आणि ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड्स टू द साऊथ समिट, फर्स्ट वन अँड देन द अदर वूड टेक अ टर्न ॲट लिडिंग. वी क्रॉस ओव्हर द साऊथ समिट अँड मूव्ड अलॉंग द समिट रीच. आता बघा, रीच म्हणजे काय, बरेचसे तिथं असे रुंद असे रस्ते तिथे काही त्यांना नंतर क्रॉस करायला लागलेले होते. साऊथ समिट जे काही दक्षिण दिशेला असलेलं ते शिखर आहे तिथे जाण्याकरता पहिल्यांदा त्याने तिकडे क्लाइम्बिंग चालू केलेलं होतं. आणि मग त्यामध्ये सुद्धा कोण पहिलं कोण दुसरं हे थोडंसं लिडिंगचा पार्ट कोणाचा आहे हे त्यांच्यात थोडंसं ते डिस्कशन चालू होतंच. विच रीच्ड द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि ते मात्र नंतर काय झालं की ते शिखर दोघांनी एकत्रित तिथे त्यांनी चढून गेले. वी इम्ब्रेस्ड ईच अदर ओव्हर जॉयड ॲट आवर सक्सेस. आणि एकमेकांना त्यांनी घट्टमिठी मारली जेव्हा ते पोहोचले शिखरावरती तेव्हा. आणि देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेंजिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, युनायटेड नेशन्स अँड इंडिया. आणि अशा पद्धतीने जेव्हा ते शिखरावरती पोहोचतात, दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि मग तिथे त्यांचे एकदम आनंदाने खुश होऊन तिथे तेंजिंगने जे काही म्हणजे लॉफ्ट म्हणजे वर फ्लॅग ग्रेट ब्रिटनचा, नेपाळचा आणि युनायटेड नेशनचा आणि त्याच्याबरोबर इंडियाचा असे 4 फ्लॅग तिथे टॉपवरती माउंटन एव्हरेस्टच्या लावल्यानंतर त्याचा फोटो घेतला जातो. आणि हा फोटो साईन्ड असते EP जे काय हिलरी आहे त्यांची, तेंजिंग नर्गे हे सर्वांचं असतं. आणि त्याच्यावर त्या म्हणजे विजयानंतर ते देर इज अनदर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइन बाय मी. म्हणजे हिलरीची पण सायन्सचा पेपर असतो तिथे आणि तेंजिंग नर्गेंचा पण सायन्सचा पेपर असतो. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रावर्सी. आता मात्र कुठल्याही कॉन्ट्रावर्सीला आम्ही कुठलाही विषय ठेवलेलाच नव्हता वादासाठीचा. दोघंही एकाच वेळेस तिथे चढले आणि त्याच दिवशी चढले, माउंटन एव्हरेस्ट सर केला, असं ते साइन रिपोर्ट दोघांचाही त्यावेळेस नेपाळ सरकारने दिलेला दोघांचा एका दिवशीच लागला
लागला गेला. त्यामुळे इथे पहिलं कोण दुसरा कोण हा मुद्दा बाजूलाच राहिला, काही प्रश्न नाही झाला. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. दोघांनीच त्या दिवशी सर के लशीकर हे त्यांना त्या दिवशीची प्रसिद्धी मिळाली 29 मेला जे 1953 साली. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी ॲज द स्टेटमेंट सेज. हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड वेन वी रीच्ड द टॉप. आणि मग दोघांनी एकमेकांना जोरात मिठी मारली जेव्हा ते माउंटेन एव्हरेस्टच्या टॉपला पोहोचले तेव्हा. वी डीड ॲज वेल ॲज आवर बल्की इक्विपमेंट वूड लेट अस. आणि आमच्याबरोबर असं भव्य असं काही साहित्य होतं ते बरोबर होतं. आय रिमेंबर सेईंग टू हिम वी हॅव डन इट. आम्ही शेवटी कंप्लीट केलं. वी कुडंट हिअर बट वी कुडंट हिअर वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. आणि मग अशा रीतीने त्यांनी ते सर केल्यानंतर असलेला आनंद एकमेकांना मिठ्या मारून किंवा फोटो काढून सर्व इतरांबरोबर शेअर केले. नेक्स्ट वन त्यांनी सांगितलं आहे बघा की हे जेव्हा त्यांना यश येतं माउंटेन एव्हरेस्टवर पोचल्यानंतर मग त्यांचं विचार काय होते, तर तिथे पोचल्यानंतर त्यांच्या मनातला फर्स्ट थॉट काय होता, तर त्याचं डिस्कशन बघा पुढं दिलेलं आहे. फर्स्ट थॉट ऑन पेज 18 बघा. माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. काय म्हणतात तेंजिंग नॉर्गे, जेव्हा मी पहिल्यांदा टॉपला जातो माउंटेन एव्हरेस्टच्या तेव्हा मी आभार मानतो कोणाचे, तर गॉडचे. दॅट आफ्टर हॅव्हिंग फेल 6 टाइम्स. म्हणजे 6 वेळेला अपयश आल्यानंतर शेवटी यशस्वी ठरलो आणि पहिले आम्ही माउंटेन एव्हरेस्ट सर करणारे 2 गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध झालो याचा फार अभिमान होता त्यांना. आणि ते त्यांचं स्वप्न त्यांनी ते कंप्लीट केलेलं होतं. त्यामुळे ते अतिशय देवाचे आभार मानत होते. ही हॅड ब्लेस्ड मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर आय हॅड हेल्ड सो लॉंग. आणि मनात असलेली इच्छा पूर्ण झालेली होती, त्यामुळे ते देवाचे आशीर्वाद घेत होते. आपली इच्छा पूर्ण झालेली आहे त्याबद्दल आशीर्वाद घेण्यासाठी ते फर्स्ट थॉट त्यांच्या मनामध्ये आलेलं होतं. आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. अकॉर्ड म्हणजे काय, तर हे काय आहे, कन्सिस्टंट विथ किंवा ॲग्रीमेंट टू बी हार्मोनियस. आणि मला खरंच हे फार अभिमान किंवा मला एकदम सुसंगत किंवा सहमत आहे मी याला, की मी म्हणजे देवाचे आभार म्हणले. मी शेवटी तिथे पोहोचलो माउंटेन एव्हरेस्टवर. आणि ह्याबद्दल काय म्हणतात ते, की बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट्स. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. पण मी काय म्हणतो, मी म्हणजे माझी वाईफ आणि मी बुद्धिस्ट आहोत आम्ही, पण आम्ही काही एखाद्या गुडघ्यावरती रेस्ट करून असं म्हणजे काही मी प्रे करू इच्छितो, की सायलेंट प्रेयर माझ्या मनापासून मी व्यक्त करत आहे. तिथे मी पोचल्याचा मी आनंद व्यक्त करत आहे, असं तेंजिंग नॉर्गे बोलतात. देन द ऑफरिंग्स वर बिस्किट्स, कॅन्डी अँड लिटिल ब्ल्यू पेन्सिल. माय यंगर डॉटर नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. अजून ह्यामध्ये काय सांगतात तेंजिंग नॉर्गे, की जेव्हा मी टॉपला माउंटनच्या जाईल तेव्हा माझ्या मुलीने घर सोडताना माझ्याबरोबर काही बिस्किट्स, कॅन्डी आणि काही एक छोटी ब्ल्यू कलरची पेन्सिल माझ्या मुलीने, माझी जी यंगेस्ट लहान अशी डॉटर आहे नीमा नावाची, तिने दिलेलं होतं. आणि ती पेन्सिल तिनं मला जेव्हा मी माउंटन वरती चढेन तेव्हा ती पेन्सिल तिने मला ऑफर म्हणून दिलेली होती. तिने सांगितलेलं होतं की शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटन ॲज हर ऑफरिंग्स. आणि तिने सांगितलं जेव्हा मी तिथे माउंटन एव्हरेस्टवर चढेन तेव्हा काय करा, तिथे पेन्सिल काय करा, तर ती ईश्वराला अर्पण करा किंवा तिथे ती टॉपला ईश्वराला अर्पण करून ठेवा माउंटन एव्हरेस्टवर गेल्यानंतर, अशा माझ्या लहान मुलीने निमाने सांगितलेलं होतं. इट वॉज अन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, नॉट इवन अ लॉंग वन, बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोजेशन्स. आणि तिनं हे अतिशय फार मोठं मला ते बक्षीस दिलेलं होतं, असं इथे तेंजिंग नॉर्गे बोलतात. आणि ती मुलीची मी इच्छा पूर्ण केलेली होती. ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. ही गेव मी अ बिग स्माइल शोईंग दॅट ही अंडरस्टूड. आणि जेव्हा मी हे टॉपला पोचल्यानंतर पेन्सिल दाखवली हिलरी यांना, तेव्हा हिलरीनी त्यावेळेस मला प्रतिसाद एक छान स्माईल देऊन दिलेलं होतं आणि त्याच्यावरून मी सर्व काही समजून गेलेलं होतं. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लॉंग.
आता मात्र काय करायचं होतं मला, तर मग मी बरोबर आता फ्लॅग लावायचे होते, तर 4 फ्लॅग बरोबर घेऊन गेलेलो होतो. तर 3 फ्लॅग कर्नलने दिलेले ना, मी बरोबर इंडियाचा फ्लॅग घेऊन गेलेलो होतो. तर मला त्याकरता मी स्ट्रिंग बरोबर नेलेली होती, दोरा बरोबर नेलेला होता ते फ्लॅग बांधण्याकरता. आय फास्टन वन एंड टू माय आयसॅक्स अँड हिलरी टूक पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट अप. आणि जेव्हा मी हे कनेक्ट केलं, हे बांधले फ्लॅग्स तिथे टॉपला, तेव्हा काय केलं, हिलरीने माझे त्याच्याबरोबरचे फ्लॅग बरोबरचे फोटो घेतलेले होते. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय ISX down with me, I buried one end of the string in the ice on the top and the other in snow on the slope down below. When we left, they were lying flat against the summit. आणि अशा पद्धतीने मी ते फ्लॅग लावलेले होते की आईसॅक्स जो होता ते एक एंड त्या एक बाजू ते दोरीची त्या आईस एक्सला आणि दुसरी वरती टॉपला आईस एक्सलाच पण वरती टॉपला आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीने त्या दोरीचा एंड खाली असा त्या स्नोमध्ये थोडासा जमिनीमध्ये त्या स्नोमध्ये काढलेलं होतं आणि स्लोपिंग पोझिशनमध्ये ते फ्लॅग्स छान असे दिसत होते, छान बांधले गेले होते. वेन वी लेफ्ट वी वर लाईंग फ्लॅट अगेन द समिट. आय वॉज व्हेरी थर्स्टी. आणि आता आमचं ती मोहीम फते झाल्यानंतर, आम्ही माउंटेन एव्हरेस्ट चढून आल्यानंतर आम्ही आता खाली यायचं सुरुवात केली, तेव्हा आम्हाला फार भूक लागलेली होती. आय वॉज व्हेरी थर्स्टी. आय टूक आउट अ वॉटर टम्बलर फॉर अ ड्रिंक. आमच्याबरोबर असलेल्या पाण्याची बॉटल आम्ही पाणी पिण्याकरता काढली, बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन. आणि जेव्हा आम्ही तेव्हा बॉटल काढली, तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यामधलं पाणी पूर्णपणे पाण्याचं बर्फ झालेलं होतं. सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. पण आम्ही आता त्यामुळं काय झालं, तर बर्फ झाल्यामुळं माझी काही ताण त्यावेळेस भागली नव्हती. आय एट सम बिस्किट्स अँड अपोर्ड सम टू हिलरी. आणि माझ्या मुलीनं माझ्याबरोबर दिलेले काही मग बिस्किट आम्ही खाल्ले आणि काही हिलरीलाही दिले. आय वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट हॅड गिवन मी लास्ट इयर. काय सांगतात इथे तेनजिंग शेर्पा, अजून एक दुसरा थॉट इथे शेअर करू इच्छितात आपल्याबरोबर. ते सांगतात की मी माउंटेन एव्हरेस्टवर जाताना एक रेड कलरचा स्कार्फ घातलेला होता. का घातला होता याचं एक कारण आहे, कारण तो स्कार्फ माझ्या मित्राने, जो लॅम्बर्ट नावाचा माझा मित्र आहे, जो मला आम्ही 1952 साली स्विस एक्सपिडिशन कंप्लीट केली. आणि त्यावेळेस लॅम्बर्ट हे लीडर होते त्या स्विस एक्सपिडिशनचे. स्विसला काही मोहीम झालेली होती माउंटेन चढण्याचीच, तर त्यामध्ये लॅम्बर्ट हा माझ्याबरोबर होता, माझा फ्रेंड, आणि तो मेन लीडर होता तिथला. आणि त्यांनी मला तो रेड स्कार्फ दिलेला होता. तर तो रेड स्कार्फ मी बरोबर घेऊन गेलेलो होतो माउंटन एव्हरेस्ट चढताना, कारण नेहमी त्याची मला आठवण यावी, तो माझ्याबरोबर आहे असं मला वाटावं, म्हणून मी तोही स्कार्फ माझ्या डोक्याला बांधून मी गेलेलो होतो. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो. फक्त 1 वर्षच आधीची ही घटना होती. ऑन May 28th वेन वी वर स्टँडिंग ॲट 28,215 feet दॅट ही गेव मी द स्कार्फ. आणि त्यावेळेस 28 मेला 1952 साली 28 मे 1952 साली आम्हाला हे, जेव्हा आम्ही स्विस एक्सपिडिशन होती ते चढत असतानाच 28,215 फीटवर गेलेलो होतो, तेव्हा त्यांनी मला चढून गेलेलो होतो, तेव्हा त्यांनी मला हा रेड स्कार्फ दिलेला होता गिफ्ट म्हणून, असं तेनजिंग नॉर्गे आपल्याला सांगतात. आय ओर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. आणि मी तो पूर्ण माझा तो रेड कलरचा स्कार्फ नेहमी घातलेला होता डोक्याला, आणि मला नेहमी माझ्या मित्राची आठवण येत होती. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम अँड फेल दॅट ही वॉज विथ मी. आणि का तसं घातलेलं होतं, कारण मला त्याची आठवण नेहमी होते, ते मला असं वाटत होतं की तो माझ्याबरोबर आहे सध्या. आय फेल ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. आय डिडंट फील टायर्ड. आय फेल्ट एक्सिलरेटेड. इट वॉज व्हेरी क्लिअर सेन्सेशन. आणि मी तो घातलेला होता कारण मला काय व्हायचं, ते एक्सिलरेटेड म्हणजे मला फार हॅप्पी वाटायचं, एक्सायटेड वाटायचं, उत्साहित वाटायचं की माझा फ्रेंड माझ्याबरोबर आहे. आणि मी त्यामुळे टायर्ड नाही व्हायचं, माझा फ्रेंड माझ्याबरोबर आहे असं मला जाणीव वाटायची त्या रेड स्कार्फमुळे. आणि मी उत्साही राहायचो, हे त्याच्या मागची क्लिअर भावना होती माझी, असं इथे तेनजिंग नॉर्गे आपल्याला सांगतात.
देन बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. आणि जेव्हा मी खाली यायला लागलो तेव्हा सगळे जे काही छोटे मोठे हिल्स आणि माउंटन्स आहेत ते मला माझ्या जणू काय एव्हरेस्टवर मी झेंडा चढवला तेव्हा मला अभिमान होताच, पण बाकी खाली येत असताना मला छोटे मोठे सुद्धा पर्वत माउंटन हे सगळे माझ्या गॉडेससारखेच वाटत होते. द प्लेन्स बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. जे काही प्लेन्स होते पठार होते ते जणू काही तुकडे तुकडे झालेले आहेत असं मला वाटत होतं. सर्व दिसत होते तुकडे. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. मग ते काय सांगता, आम्ही जेव्हा खाली उतरत असताना 30 फीट म्हणजे 30 फुटाच्या खाली गेल्यानंतर तिथे असं दिसून आलं की तिथे एका ठिकाणी अशी जागा होती आणि तिथे 2 लोक झोपतील एवढी जागा फक्त होती. आणि यू कुड पिच 1 टेंट देअर. तुम्ही तिथे एखादा टेंट तयार करू शकता. तिथे फक्त 2च लोकांना फक्त जागा होती आणि तिथे 2च लोक त्यामध्ये झोपू शकली असती. असे तिथे थोडीशी जागा आहे असं ते सांगतं. जेव्हा माउंटेन एव्हरेस्टवरून 30 फीट खाली आल्यानंतर त्यांना जागा आहे असं वाटलं. तिथे टेंट उभारू शकतो आणि 2 पीपल तिथे त्या फ्लॅट स्क्वेअरवर झोपू शकतात. द समिट इज फ्लॅट on one side and steep on the other. There is snow on the northern side, rocks on the south and east and snowy rock on the west. मग बाजूला कसं आहे, नॉर्दर्न साईडला काही स्नो आहेत, बर्फ आहेत. मग साऊथ साईडला बरेचसे रॉक्स आहेत, दगड आहेत. ईस्ट साईड आणि वेस्ट साईडला स्नोई रॉक पुन्हा आहेत. असं आजूबाजूने सर्व बाजू घेरलेले होत्या. थोडीशी जागा 30 फूटच्या खाली जिथं होती 2 माणसं रेस्ट करू शकतील, झोपतील एवढी जागा फक्त ती दिसत होती. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 minutes. आम्ही फक्त टॉपवर फक्त 15 मिनिटच होतो, थांबलेलो होतो. टॉपला आम्ही जेव्हा माउंटेन एव्हरेस्टला पोहोचलो तेव्हा 15 मिनिटं होतं. वी वर लकी दॅट देअर वॉज नो गेल. आणि आम्ही फार म्हणजे नशिबवान होतो की त्यावेळी जेव्हा 15 फीट 15 मिनिटं आम्ही जेव्हा टॉपला होतो तेव्हा नशीब तिथे एखादं वादळ किंवा मोठं वारं आलेलं नव्हतं. आम्ही त्याबाबतीत लकी होतो. ऑर इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आता माझ्या मनात काय विचार होत होता की आता 30 फीट तर आलो आहे, आता खाली सुरक्षितरित्या येणं हाच आमचा मनातला नेक्स्ट विचार होता. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट. आता काय झालं तर डिसेंट म्हणजे स्लीपिंग म्हणायचं, म्हणजे स्लीपिंग पॅसेज. की आता सुरक्षितरित्या खाली उतरायचं होतं त्यांना. म्हणजे हे सांगतात, आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. मी हिलरीच्या मागेच होतो. हिलरी ते आता खाली उतरताना लिहिला होते. आय वॉज फॉलोइंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर बी डिसेंडेड सेफली. म्हणजे आता सुरक्षित खाली येणं हाच आमचा मार्ग होता. दोरीच्या साईने आम्ही चाललेलो होतो. इथे हिलरी पुढे होते, मी मागे होतो. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड द डेंजरस दॅन द क्लाइंब अप. आणि मग इथे शेअर ते करू इच्छितात तेंजिंग नॉर्गे आपल्याला एक अनुभव सांगतात की खरं तर माउंटन चढण्यापेक्षा माउंटन उतरताना फार मोठं रिस्क आहे किंवा डेंजरस आहे किंवा फार डिफिकल्ट आहे, अवघड आहे असं ते अनुभव सांगतात. इफ यू स्लिप डाऊन, जर तुम्ही इथे समजा दोर कट झाला किंवा स्लिप डाऊन झाला तुम्ही, तर यू वुड गो इंटू कांगशुंग ग्लेसियर्स अँड देअर वुड बी नो स्ट्रेस लेफ्ट ऑफ यू. आणि समजा इथे मात्र तुमची दोरी कट झाली किंवा तुम्ही पडला तर डायरेक्ट तुम्ही खाली कांगशुंगच्या ग्लेसियरमध्ये येणार आणि तुमचं काहीही शिल्लक राहणार नाही, तुम्ही तिथे मेलाच असं समजा. असं थोडक्यात तेंजिंग नॉर्गे यांना सांगावायचं होतं. नेक्स्ट काय सांगतात, लास्ट थॉट, मोर क्वेश्चन निडेड. आता अतिदक्ष राहून खाली उतरणं आवश्यक होतं. ते शेअर करू इच्छितात. काय ते त्यांचा अनुभव बघा. Of course, I took less time climbing down, but you needed more हुशियार और caution. हां, बरोबर आहे. पण माउंटन चढणं सोपं आहे उतरण्यापेक्षा असं ते म्हणतात. फार माउंटन खाली उतरताना फार सावध किंवा हुशार असणं आवश्यक आहे. क्वेश्चन असणं आवश्यक आहे. हुशियार असणं आवश्यक आहे. फार हुशारी असणं आवश्यक आहे. वेन आय रीच द कॅम्प 9, माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड वी हॅव बीन spared an accident, and if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. मी काय आभार मानलेले होते. माझा पहिला विचार काय होता जेव्हा आम्ही
कॅम्प 9 सोडलं आणि प्रवास चालू केला तेव्हा मी गॉडचे आभार मानलेले होते की आम्ही कोणतेही म्हणजे छोटे मोठेच ॲक्सिडेंट फेस केले. स्पेअर्ड म्हणजे स्कॅन्टी विरळ थोडेसे. तर इथून पुढेही जर अप टू नाव देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स, आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. आता खाली उतरताना सुद्धा आम्ही असं म्हणतोय की कदाचित आम्हाला कुठलेही असे ॲक्सिडेंट फेस करावे लागणार नाहीत. आय हॅड ऑलवेज प्रे टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. आणि मग मी काय करत होतो, नेहमीच देवाची प्रार्थना करत होते की आम्ही सुरक्षितरित्या खाली यावं, कोणता ॲक्सिडेंट फेस करावा लागू नये. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वर इन नो मूड फॉर एनी talking. We just attended to our own things. We stayed there about half an hour. We boiled some snow to make lemon water and drank it. आता कॅम्प 9चं जे हिलरी आणि तेन्झिंग हे थोडंसं सांगतात की आमचा मूड नव्हता तेव्हा एकमेकाशी बोलण्याचा, जेव्हा आम्ही होतो तिथे तेव्हा. आणि वी जस्ट अटेंडेड आवर ओन थिंग्स. फक्त आम्ही अटेंड केले होते आमच्या काही जे काही वस्तू आहे बरोबर. आणि तिथे आम्ही अर्धा तास स्टे केलेला होता. आणि त्यावेळी आम्ही काय केलेलं होतं, बॉईल सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. आणि लेमन वॉटर आम्ही थोडंसं पिलेलं होतं तिथे. आणि वेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लिपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. आणि जेव्हा आम्ही ते सोडलं तेव्हा आम्ही काय केलं, फक्त बरोबर स्लिपिंग बॅग्सच घेतला, बाकी सगळं काय होतं ते तिथेच सोडून आलो टेंटमध्ये. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 वेअर वी स्पेंड द नाईट वॉज अन इझियर जॉब. जस्ट अबोव कॅम्प 8 वेअर द अदर्स कुड सी अस. आय रेज माय आर्म विथ माय थंब अप. आम्ही जेव्हा कॅम्प 8वर नंतर 8वर आलो, आम्ही रेज अप केला आमचा आर्म आहे तो. आणि त्यामुळे आम्ही आलो आहे असं निश्चित झालं, सर्वांना कळालं. नॉईस ॲड जी लोई सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय. सगळेजण म्हणजे जे आहे ते कॅम्पमध्ये जे होते वाट बघणारे होते आमचे, तर ते एकदम फ्लश्ड मीन्स एम्बॅरसमेंट, अतिशय आनंद झालेला. म्हणजे आनंदी झाले सर्व लोक, आश्चर्यचकित झाले आम्हाला बघितल्यानंतर, आम्ही पोचलो हे बघितल्यानंतर. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आर सक्सेस. आणि मग अशा पद्धतीने आम्हाला शक्य झालं सर्व आमचा आम्ही कसे यशस्वी झालो हे सर्वांना सांगायला. ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प 8 लोई केम टू मीट अस. आणि जेव्हा आम्ही कॅम्प 8ला तिथे मग आलो तेव्हा आम्हाला ते लोई आमच्याजवळ आले आणि त्यांनी आम्हाला केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. आणि मग त्यामध्ये आम्हाला त्यावेळेस टी आणि कॉफी ऑफर केलेली होती. अनदर 50 feet डाऊन वी मेट, म्हणजे 300 feet वरती कॅम्प 8ला आम्ही पोहोचलेलो होतो तेव्हा ते लोईने आम्हाला कॉफी आणि टी दिली गेली. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही 50 feetचं जे अंतर अजून क्रॉस करून आपल्या ठिकाणी यायचं होतं, डेस्टिनेशनला पोचायचं होतं, अजून 50 feet अजून यायचं होतं खाली, तो मार्ग जेव्हा कंप्लीट करतो वी मेट नॉईस हू ब्रॉट अस मोर टी. आणि तेव्हा तिथे आम्हाला नॉईस हे भेटले आणि त्याने आम्हाला तिथे टी ऑफर केला. आणि हा टी स्मेल टी त्या चहाला रॉकेलचा वास होता असे इथे तेन्झिंग नॉर्गे आपल्याशी शेअर करू इच्छितात. Apparently it had been made in a hurry and somehow some kerosene got into the welcome cup. त्याने कदाचित घाई केली असेल आणि त्यांच्या त्या कपाला कदाचित केरोसिनचा कसला तरी वास लागला असेल आणि त्यानेच मध्ये आम्हाला तो तसा चहा दिला असेल, असं घाईघाईमध्ये असं इथे तेन्झिंग नॉर्गे आपल्याला सांगू इच्छितात. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट. पण मी विचार करतो की त्यांनी एवढंसुद्धा बनवायला फार त्यामध्ये त्रास सहन केलेला असेल. आय वॉज गोईंग टू एन्जॉय इट वॉट एव्हर द स्मेल. पण त्याला जरी केरोसिनचा वास असला तरी मी चहाचा आस्वाद घेतलेला होता, कारण त्यामध्ये त्यांनी फार कष्ट करून ते तयार केलेलं होतं हे मला माहीत होतं, असं तेन्झिंग नॉर्गे त्यांचं मत आपल्याजवळ शेअर करतात. इन दिस वे दे बोथ मीन्स एलिमेंट हेनरी अँड तेन्झिंग नॉर्गे achieved the success to climb up on Mountain Everest. Here this article written here by Tenzing Norgay, right, and it means her experience, his experience given here, and this is taken from Times of India. This article is taken from Times of India.